शेतकरी मित्रांनो, तूर परिस्थिती जर अशी असेल सध्याच्या काळामध्ये, कुठल्याही कंपनीची तूर असो कुठली असो, तर अशा परिस्थितीत काय करायचं? तर आत्ता सध्याची परिस्थिती अशी आहे की फुल अवस्था आहे 50%, कळी अवस्था बारीक, शेंगा अवस्था मोठ्या बारीक असं 50%. तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर युवा-रुबी प्रक्रियायुक्त तूर नसेल तर काय करायचं? तर तशासाठी आपल्याला एकच करावं लागते. तर अशा परिस्थितीमध्ये कोराजेन फवारायचं 20 लिटर पंपासाठी 10 मिली, सोबत नेटिव्हो 10 ग्राम. अशा प्रकारे दोन्ही मिळून जर घेतलं आणि 05234 किंवा 0050 जरी घेतलं 100 ग्राम तरीही चालते. पण त्यासाठी तूर कुठली पाहिजे? ही नॉर्मल तूर पाहिजे, म्हणजे युवा-रुबी प्रक्रियायुक्तची गरज नाही. त्यासाठी तुरीवर आपण अशा प्रकारे जर फवारा घेतला तर अळीचं कंट्रोल होऊन जाईल आणि कोराजेनमुळं, नेटिव्होमुळं बारीक शेंगा, फुलं यांच्यावर जो बुरशीचा अटॅक आहे किंवा फुलगळ आहे ते होणार नाही. बारीक फुलाचं लवकरात लवकर कळीचं फुलात रूपांतर होईल, फुलाचं शेंगात रूपांतर होईल लवकर, आणि बारीक शेंगाचं मोठ्या शेंगात होईल आणि मोठ्या शेंगाचा दाणा जाड होईल. अशा प्रकारे परिपक्व शेंगा होतील लवकर आणि फुलगळ होणार नाही. तर यासाठी अशा प्रकारे जर फवारा घेतला तूर पिकावर तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला इथं रिझल्ट मिळतील. ही कुठल्याही प्रकारची तूर असेल त्या तुरीवर आपण हे घेऊ शकता. तर ही तूर आहे शिवनेरी 45 अर्ली व्हरायटी, युवा-रुबी प्रक्रियायुक्त असल्यामुळं त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं वेगळं चालत नाही, पण बाकी तुरीसाठी आपण फवारू शकतो. तर अशा प्रकारे फवारा आपण घेऊन आपल्या तुरीचं 15 दिवसापर्यंत कंट्रोल होऊ शकता. त्याच्यानंतर कंट्रोल होऊ शकत नाही, कारण कुठले कीटकनाशक 15 दिवसच काम करते, त्याच्यावर करू शकत नाही. तर अशा प्रकारे फवारा आपण इथं घेऊ शकता.